बरं झालं त्या लाडूच्या बद्दल विचारलं तर. मी त्याची एक आठवण सांगते. छोटा त्यावेळेला तो म्हणजे अगदी मला वाटतं 3.5 वर्षाचा असेल, म्हणजे अगदी नवीन आला. म्हणजे मुलाचं कौतुक करण्यासारखं आहे. दहीहंडी जी असते त्याचा सीन होता आणि तो होता रात्री. कारण दिवसभर आम्हाला ते चौकामध्ये करता येणार नव्हतं, ये जा खेड असल्यामुळं. तर रात्री ठेवलेले तो सीन रात्री ठेवलेला आणि आम्ही सगळे होतो. आणि त्याला जरासं बरं नव्हतं, म्हणजे सर्दी खोकला वगैरे असं झालेलं त्याला. आणि त्याला गरम पाणीच प्यायचं होतं. आणि रात्रीचे 2 वाजले होते. आणि त्याचे वडील म्हणजे आईचे वडील आजोबा ते असायचे बरोबर. आणि त्याला तहान लागली आणि हंडी फोडायचं तर अजून होतं शिल्लक. आणि त्या आजोबांनी बघितलंच नाही ते पाणी किती गरम आहे ते. ती ह्याची बॉटल असते ना, थर्मास, उघडलं आणि दिलं डायरेक्ट प्यायला. इतकं त्याचं तोंड भाजलं, सगळं कडक होतं पाणी. हा 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 करायला लागला. आणि आम्ही सगळे म्हणजे त्या आजोबांना ओरडलो, तुम्हाला कळत नाही काय? नाही म्हणाले, मी बघितलं नाही एवढं गरम असेल म्हणून. आणि ते पण घाबरले, सगळं तोंड लाल झालं सगळं आतनं त्याचं. आता म्हटलं शूटिंग नाही होणार, पण त्याचं एवढं तोंड भाजलंय म्हटल्यानंतर. मग तसंच रात्री डॉक्टरकडं पळवलं, दवा औषध वगैरे आणलं. मी करणार आहे शूटिंग म्हटलं. लाडू तोंड नाही, मी करणार शूटिंग. अरे वा. म्हणजे इतका लहान मूल, ते दुसरं कोण असतं तर रडलं असतं केलं. आणि तो पहाटे 4 पर्यंत त्यांनी दहीहंडीचा सीन केला पूर्ण. वाव, क्या बात आहे. सगळं केलं. आणि पहाटे 4ला मग आमचं शूट संपलं. मग त्यांचे वडील इथंच राहतात ITIच्या तिकडे. मला म्हणाले, ताई तुम्हाला पण सोडतो मी. म्हटलं बरं. गाडीत बसलो, राहील ताप फुल्ल भरलेला पोराला. म्हटलं काका ह्याला उद्या म्हटलं किती काही होऊ दे, उद्या शूटिंगला आणू नका म्हटलं. नाही म्हणाले, सांगितले सरांनी पण उद्या नाही आणत. म्हणजे त्या मुलाचं कौतुक करण्यासारखं. कारण तो सगळ्यांच्याच आवडीचा झाला. आवडीचा म्हणजे पहिला दिवस त्याचा असा होता, आम्हाला काहीच माहित नाही तो काम करणार आहे वगैरे. आम्ही सगळे असे बसलेलो. तो असा ॲक्शनमध्ये उभं राहून सेल्फी वगैरे घ्यायचा, हसायचा गोडती अगदी. आम्ही म्हणायचं काय मुलगा म्हणजे आता. आणि ते सगळी राणासारखे कपडे शिवून घेतलेले त्यानं, ते राणासारखं सगळं ते गदा गळ्यात आणि ते. आणि त्याला घेतलं. आणि त्याला 1-2 सीनसाठी म्हणतात तो फर्मात आला एकदम. मग तो सेटवर सगळ्यांचा लाडका झाला, सगळ्यांचा लाडका झालेला, नंतर अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका झाला. आणि म्हणजे खरंच त्या मुलाने जीव तोडून काम केलं. म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे. मोठे तर करतातच, पण लहान मुलांनी इतकं करायचं म्हणजे चेष्टा नाहीये. खरंच त्याचं काम कमाल होतं.